नमस्ते मित्रांनो, आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन येतोय. विषयाचं नाव आहे चिंता. या समाजामध्ये असा कुणी व्यक्ती नाही ज्याच्या मनामध्ये चिंता नाही. कुणीतरी असं म्हटलंय की चिता ही मेल्यानंतर माणसाला जळते, चिंता मात्र रोज माणसाला जळत असते. आजच्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती हा चिंतेने ग्रासलेला आहे. विचारांचा अनावश्यक कचरा तो स्वतःच्या मनामध्ये बाळगतोय आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाची कचराकुंडी करतोय. मित्रांनो, हा विचारांचा अनावश्यक कचरा आपण बाहेर काढला पाहिजे. या चिंतेला बाहेर केलं पाहिजे. या चिंतेसंदर्भामध्ये संत कबीरदास असे म्हणतात, चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाए, वेद बिचारा क्या करे, कहाँ तक दवा लगाए. आपण या चिंतेला, व्याकुळतेला कुठल्याच दवाखान्यामध्ये औषध नाही. या चिंतेमुळे, व्याकुळतेमुळे आपल्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होत आहेत. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. या चिंतेपासून भविष्यामध्ये आपण ज्या योजना आखतो, या योजनेपेक्षा वास्तवात जगणं, वास्तविक जीवनाचा आनंद घेणं हे खूप गरजेचं आहे. आपण या वास्तविक सुंदर अशा जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. चिंतेला दूर सारलं पाहिजे, तरच आपण आनंदी राहू शकतो. धन्यवाद.